वेलकम 10वी मध्ये मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, वेलकम 10वी या कार्यक्रमात 10वीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यावी, त्याचप्रमाणे 10वीचे पेपर्सची तयारी कशी करावी आणि पेपर चांगल्या पद्धतीने कसे लिहावेत की ज्यामुळे त्यांना 10वीच्या वार्षिक परीक्षेत 90% किंवा त्यांनी जेवढे ठरवलेले आहेत तेवढे मार्क्स मिळतात। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे विद्यार्थी आता 10वीला आहेत आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय खराब आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 10वीची परीक्षा ही अतिशय मोलाची संधी आहे। सुवर्णापेक्षाही अतिशय किंमत असलेली ही संधी आहे आणि या संधीचं जर तुम्ही सोनं केलं, या संधीचा जर तुम्ही वापर करून घेतला तर तुम्ही तुमचं स्वतःचं आणि तुमच्या फॅमिलीचं जीवन अक्षरशः बदलू शकतात याची मला खात्री आहे। म्हणून आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। विद्यार्थी मित्रांनो, समजा तुमच्यापैकी एक विद्यार्थिनी आहे, तिचं नाव गौरी आहे आणि एक विद्यार्थी आहे त्याचं नाव विशाल आहे। या दोघांचे पालक, या दोघांचे वडील रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात। तुम्हाला माहित आहे की ज्यांचे वडील रिक्षा चालक आहेत ते सकाळी 6 वाजता घरातून बाहेर पडतात आणि संध्याकाळी 6-7 ला घरात येतात, म्हणजे 12 तास ते घराच्या बाहेर असतात। मध्ये एखादा 2 तास जेवणासाठी थोडीशी विश्रांती घेत असतील तेवढी, म्हणजे किमान 10 तास त्यांना रिक्षा चालवावी लागते। रिक्षा चालवणं हा जॉब तसं म्हटलं तर शारीरिक कष्ट देणार आहे। खड्ड्याखुड्ड्याच्या रस्त्यातून, ट्रॅफिकच्या गर्दीतून वाट काढत जाणं, दिवसभर समजा भरपूर पॅसेंजर मिळाले तर एखाद्या दिवशी पेट्रोलचा वगैरे खर्च वजा जाता 1000 ते जास्तीत जास्त 1500 रुपये एका रिक्षावाल्याला मिळू शकतात। समजा 30 दिवस ते काम करतायत आणि या 30 दिवसात प्रत्येक दिवशी त्यांना 1000 रुपये मिळाले तर महिन्याचे होतात 30,000 किंवा जास्तीत जास्त 45,000, म्हणजे हे मी मॅक्झिमम धरलेले आहे। 30 दिवस ज्यावेळेस एखादे तुमचे वडील 10-10 तास रोज काम करतात, कष्टाचं काम करतात, हे खूप त्रासदायक गोष्ट आहे। आणि अशा घरांमध्ये कमीत कमी 4 ते 6 माणसं असतात। आता 4 ते 6 माणसांचं कुटुंब एवढ्या 30-40 हजारामध्ये मॅनेज करणं, वेगवेगळे खर्च असतात, औषधं असतात, दवाखाने असतो, खूप अवघड होऊन बसतं। बऱ्याच वेळा अनेक विद्यार्थ्यांच्या आया देखील धुणं भांड्याचे कामं करतात, शिवण काम करतात, कंपन्यांमध्ये मजुरीचं काम करतात। हे जे सगळं करतात याचं कारण असं आहे की या दोघांनी शिक्षण घेतलेलं नाही। विद्यार्थी मित्रांनो, ही जर परिस्थिती तुमच्याही घरात असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला मदत करू शकतात आर्थिक, आणि तुम्ही स्वतः तुमच्या कुटुंबाला याच्यातून बाहेर काढू शकतात। त्यासाठी ही जी 10वीची परीक्षा आहे ही खूप मोठी संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही जर तुमच्या वडिलांप्रमाणेच रिक्षा चालवायची असेल तर विचार करा, आयुष्यभर 10-10 तास असं कष्टाचं काम करावं लागेल। परंतु तुम्ही जर आत्ता ठरवलं, आत्ता हे जे 30 दिवस आहे हे 30 दिवस जर मनापासून अभ्यास केला, कष्टपूर्वक अभ्यास केला, विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करायला खूप कष्ट लागत नाही। फक्त व्यवस्थित एका जागी बसून तुम्ही जे शिकवलेलं आहे ते फक्त वाचता, लक्षात ठेवतात आणि ते लिहिता। रिक्षा चालवण्या इतकं किंवा मजुरी करण्या इतकं, दगड फोडण्या इतकं किंवा शेतामध्ये मजुरी करण्या इतकं, पुन्हा तानात कष्ट करण्या इतकं अवघड काम शिक्षण हे नाहीये, लक्षात घ्या। तुम्ही जर आता शिक्षण घेतलं, तुम्ही जर आता व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचं पूर्ण आयुष्य अतिशय सुखात जाणार आहे, अतिशय आनंदात जाणार आहे। तुमच्या वडिलांना जेवढे पैसे मिळतात त्याच्या दुप्पट, चौपट, 5पट पैसे तुम्ही अगदी सहजगत्या मिळवाल आणि अतिशय सुखाने तुम्ही आणि तुमचं कुटुंब राहू शकेल, अशी ही संधी म्हणजे ही 10वीची परीक्षा आहे। त्यामुळे हे 30 दिवस बाकीचा कुठलाही विचार न करता जर तुम्ही अभ्यास केला, आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात तुम्हाला अडचण ठरणारी गोष्ट म्हणजे तुमचा हा मोबाईल। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काही कलेक्टर आहात का? सतत मोबाईलमध्ये पडून राहतात। दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहून टाळ्या वाजवण्यापेक्षा तुमचा व्हिडिओ तयार झाला पाहिजे। लोकांनी तुमचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे की या विद्यार्थ्याने कष्टाने मार्क्स मिळवले आणि चांगलं यश मिळवलं। तुमचे व्हिडिओ पाहून लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे। तेव्हा हे 30 दिवसच नाही तर परीक्षा पूर्ण होईपर्यंत मोबाईल पासून दूर राहा। ही तुमच्या जीवनातली सगळ्यात मोठी अडचण आहे। तुम्हाला जरी ते गोड वाटतं तरी ते गोड मुळीच नाही। त्यामुळे मोबाईल न बघता
जो वेळ आहे तो सत्कारने लावा, भरपूर अभ्यास करा. अभ्यास कसा करावा, जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळावे याचं मार्गदर्शन विजय गोळेकर या चॅनलवर केलेलं आहे. अनेक व्हिडिओ त्यासाठी आहे. हे चॅनल सबस्क्राईब करा आणि ते व्हिडिओ पहा, ते मार्गदर्शन घ्या आणि 10वीच्या या वार्षिक परीक्षेत तुम्ही जेवढे ठरवलेले आहे तेवढे मार्क तुम्ही निश्चित मिळवा याची मला खात्री आहे. विद्यार्थी मित्रांनो, 10वीची परीक्षा म्हणजे तुमच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे. तुमचं जीवन बदलून टाकणारी ही संधी आहे. तुम्हाला या परीक्षेत जेवढे मार्क मिळतील त्याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात जायचं असेल तर 10वीचे हे गुण म्हणजे तुमचा पासवर्ड आहे. तुम्हाला जेवढे जास्त मार्क्स मिळतील तेवढी मोठमोठी क्षेत्र तुमच्यासाठी उपलब्ध होतील आणि तेवढं अधिक यश जीवनामध्ये मिळू शकेल. विद्यार्थी मित्रांनो, 10वीचे अनेक विद्यार्थी अशा प्रकारे अभ्यास करून 10वीच्या वार्षिक परीक्षेत 90% 98% मार्क मिळवून जीवनामध्ये यशस्वी झालेले आहेत. असे अनेक विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्या कथा मी शाळांमध्ये जाऊन सांगत असतो. तुम्हाला देखील ही संधी आहे म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर अभ्यासाचं टार्गेट ठरवायचं असेल, तुम्हाला जर मार्कांचं टार्गेट ठरवायचं असेल तर तुम्हाला जीवनामध्ये काय व्हायचं आहे हे पहिल्यांदा ठरवणं खूप गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय खराब आहे, ज्यांना आता सुद्धा आर्थिक मदतीची गरज आहे, अशा विद्यार्थ्यांनी आपल्याला काय करायचं आहे हे ठरवणं खूप गरजेचं आहे. नुसतं मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय, मी हे करेल, मी ते करेल असं म्हणून चालणार नाही. तर तुमचं जे ध्येय आहे, तुमचं जे स्वप्न आहे, तुमचं जे टार्गेट आहे ते अगदी पक्का असलं पाहिजे. ज्याप्रमाणे तुमचे मार्क तुम्हाला किती पाहिजे हे जितकं पक्कं पाहिजे तितकंच तुम्हाला काय व्हायचं आहे हे तुम्ही निश्चित ठरवू शकता. समजा ज्या विद्यार्थ्यांचे पालक महिन्याला जास्तीत जास्त 20 ते 30 हजार रुपये कमावतात, त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय खराब आहे, आर्थिक परिस्थितीची गरज आहे, अशा विद्यार्थ्यांना काही ना काही जॉब शोधणं खूप गरजेचं आहे. आता 10वीची परीक्षा झाल्याबरोबर तुम्हाला जॉब मिळेल असं नाही, परंतु 10वीच्या परीक्षेत जर तुम्ही जास्तीत जास्त मार्क मिळवले तर तुम्हाला वेगवेगळ्या संधी उपलब्ध होणार आहेत. यात आपण कुठं बसतो, आपली कॅपॅसिटी किती आहे, आपली क्षमता किती आहे आणि आपल्याला काय करता येईल हे पाहणं तुमच्या दृष्टीने खूप गरजेचं आहे. मित्रांनो, अभ्यास कोणता करायचा हे तुम्हाला माहित आहे, परंतु तो ह्या वेळेतच कसा करायचा आणि त्याचं यशात रूपांतर कसं करायचं याचं मार्गदर्शन विजय गोळेकर या चॅनलवर केलेलं आहे. हे चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना देखील ते पाठवा, पुन्हा पुन्हा यातले व्हिडिओ पहा आणि तुम्ही यशस्वी व्हाल याची मी तुम्हाला खात्री देतो. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक.